जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सज्ज आहे। मतदार यादी, मतदान केंद्र यांची माहिती घेण्यात आली असून 17,381 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती समोर येत आहे। 2022 पासून रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे। 3 वर्षे 9 महिने 11 दिवस होऊन देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत। सध्या प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले काम पाहत आहेत। मागील काही महिन्यांपूर्वी लोकसंख्या वाढ विचारात घेऊन प्रभाग रचना करण्यास सांगितले होते। मात्र 2021 मध्ये जनगणना न झाल्याने ती प्रभाग रचना रद्द करून 2021च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यानंतर रायगड जिल्ह्यातील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले। अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडले आहे। जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती अध्यक्ष व सदस्य पदांचे आरक्षणही जाहीर झाले। मात्र आजही जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत असे चित्र आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका शासन कधी घेणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागून राहिले आहेत। अखेर ही उत्कंठा आता संपण्याच्या मार्गावर आहे। 4.5 वर्षांनंतर रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कामाला लागले आहेत। जिल्हा परिषदेच्या 59 तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक होणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे। आता निवडणुका जाहीर होण्याची प्रतीक्षा लागली आहे। आरक्षण, मतदार यादी, मतदार केंद्र सर्वच निश्चित झाले आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 17,381 मतदार आहेत। जिल्ह्यात 2,323 मतदान केंद्रे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे। राज्य निवडणूक आयोग लवकरात लवकर या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करत आहे। 8 जानेवारीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।